आज आपण बघणार आहोत मटनची रेसिपी। प्रथम खोबरं पॅनमध्ये लालसर भाजून घेणे, नंतर कांदा लालसर भाजून घेणे, थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, परतलेला कांदा, कोथिंबीर हे घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपण पाय उकडायला ठेवलेले आहेत। नंतर एक कांदा बारीक टोमॅटो चिरायचा आहे फोडणीसाठी। मटण हे आपण धुवून घेतलेलं आहे। नंतर कुकरमध्ये तेल टाकायचं आहे, त्यामध्ये तमालपत्र टाकायचं आहे। इथे आपण जिरे भाजून घेतलेलं आहे वाटण्यासाठी। नंतर कांदा टाकायचा आहे, तो चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत। मग आपण त्यात टोमॅटो घालायचा आहे। मग कोथिंबीर टाकायची आहे। मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, थोडीशी हळद, मग धुतलेलं मटण त्यात टाकायचं आहे। मग ते परतून घ्यायचं आहे चांगलं। थोडंसं पाणी घालायचं आहे। कुकरच्या 3-4 शिट्ट्या करायच्या। मग इथं आपण ते पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये कांदा लसूण मसाला, मटण मसाला, थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडंसं लाल तिखट, हा घरगुती काळा मसाला आहे तो टाकायचा आहे 2 चमचे। थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। हे सगळं तेलामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपण वाटलेलं जे वाटण आहे ते घालणार आहोत, ते घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटं। मग त्यामध्ये आपलं उकडलेलं मटण टाकून घ्यायचं आहे, तेही चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। नंतर पाणी कोमट करून त्यामध्ये ओतायचे।
हे पाणी आपण टाकलेलं आहे गरम झालेलं. पाणी टाकलं की चांगलं उकळून द्यायचे. मग ही आपली भाजी